गणेशाय नमः. अधिक महिना अतिशय पर्व काळ सांगितलेला आहे. अधिक महिन्यात तुम्ही जे काही कराल त्याची फळं मात्र जास्त सांगितलेली आहे. दान, जप, तप हे जे काही कराल, गोसेवा ही अतिशय उत्तम सांगितलेली आहे. अधिक महिन्याबद्दल एक कथा जी आहे ती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. विष्णू लक्ष्मीला सांगतात अधिक महिन्यातलं कसं फळ आहे. विष्णू सांगतात सौराष्ट्र देशामध्ये प्रभास क्षेत्र जे आहे त्या ठिकाणची कथा सांगताय. तिथे सोमशर्मा नावाचे एक ब्राह्मण अधिक महिन्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे व्रत वैकल्य करत असता आपली पुण्याची वाट अजून वाढवत असताना एके दिवशी तो सोमशर्मा नावाचा ब्राह्मण त्याला एक आडवा ब्रह्मराक्षस आला. तो ब्रह्मराक्षस आडवा आल्यानंतर तो सोमशर्मा ब्राह्मण हा तपस्वी होता. दररोज संध्या जप तप करत असलेला आणि अधिक महिन्यामध्ये अतिशय जास्तीत जास्त तप करणारा तो ब्राह्मण. त्याच्या लक्षात आलं की हा ब्रह्मराक्षस आहे अकराळ विकराळ आपल्या समोर आला आहे, तर ह्याला काहीतरी केलं पाहिजे. म्हणून न घाबरता त्याने नरसिंह स्तोत्राचा पठण सुरुवात केलं. डोळे झाकले आणि नरसिंहाचं स्मरण केलं आणि नरसिंह भगवंताचं स्तोत्र पाठ केल्यानंतर त्याची हळूहळू ती भीती निघून गेली. तो ब्रह्मराक्षस समोर आल्यानंतर त्या ब्रह्मराक्षसाला विचार तू कोण आहेस. तो ब्रह्मराक्षस आपला परिचय करून देतो. मी एक पूर्वी व्यापारी होतो. व्यापार करत असता मागच्या जन्मामध्ये माझ्याकडनं अनेक पातकं घडली. मी लोकांचा सुरुवातीला व्यापार करत असता अनेक जणांना छळलं. त्यात एक ब्राह्मण त्याने यात्रेला जात असताना त्याचं जे धन होतं ते माझ्याकडे ठेवून गेला आणि मी यात्रेहून आल्यानंतर मला वापस द्या असं म्हणून तो गेला होता. आणि त्याचं जे धन आहे ते माझ्याकडे राहिलं. 12 वर्ष तो आला नाही म्हणून मला आर्थिक अडचण आल्यामुळे मी धन वापरून टाकलं. आणि तो जो ब्राह्मण आल्यानंतर त्याला मी ते धन वापस दिलं नाही. तर त्याने विचारलं मला की माझं धन मला द्या. तर तो म्हणाला की तू मला दिलंच नाही. मी असं खोटं बोललं आणि त्या ब्राह्मणाचं धन मी हडपलं. आणि त्या ब्राह्मणाला मानसिक त्रास होऊन त्याचं स्वैराचार होऊन त्यांनी मला शाप दिला की तू ब्रह्मराक्षस होशील असा त्यांनी शाप दिला. त्याच्यानंतर काही कालांतराने माझा मृत्यू झाला. यमलोकात खूप यातना भोगून हे ब्रह्मराक्षसाचं रूप मला यातना भोगण्यासाठी मिळालेलं आहे. त्यातनं मला सावरण्याचं काम तू कर असा सोमशर्माचे पाय धरून ब्रह्मराक्षस याचना करत असताना सोमशर्मा मागचा सगळा वृत्तांत ऐकून त्याला एक वेगळं सांगून त्या ब्रह्मराक्षसा उद्धार त्या सोमशर्माने केला. आपल्या जे तप होतं त्या तपाद्वारे त्या अनुष्ठानाद्वारे ब्राह्मण दररोज संध्या करतात, दररोज जप तप करतात. त्याचं फळ त्यांचं दर्शन घेतलं तर अनेक प्रकारची पातक आपली नाहीसे होतात. त्या अधिक महिन्यामध्ये ब्रह्मराक्षसाला ब्राह्मणाचा पायाचा स्पर्श झाल्यानंतर सुद्धा त्याचा उद्धार झाला आणि तो उद्धरण गेला. हे अधिक महिन्याचं महत्त्व आहे. अधिक महिन्यामध्ये तुम्ही जे काही कराल त्याची फळं उत्तम मानल्या जातात. संतांचं दर्शन घ्यावं. अधिक महिन्यामध्ये गोसेवा करावी, गाईला अर्पण करावं, गाईचा चारा अर्पण करावा. जिथं गोशाळा असेल तिथं आवर्जून मदत करावी. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मदत करता येईल त्या त्या ठिकाणी तुम्ही मदत करावी. ब्राह्मणांचे दर्शन घ्यावेत म्हणजे तुमची पातकं नाहीसे होतात असं सांगितलेलं आहे. अधिक महिन्याची माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडली तर आवर्जून शेअर करा. जय श्रीराम.